Good morning. Hello. Myself Manisha Mohan Jagtap. I am a lecturer in ACS College of Pharmacy, ASHTI. So in this video, I will discuss the first experiment of pharmacology and toxicology, and the name of experiment Introduction to Pharmacology and Toxicology Laboratory and Animal House. तर आपण या एक्सपेरिमेंटमध्ये फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी या सब्जेक्टची लॅबोरेटरीचं इंट्रोडक्शन पाहणार आहे की त्याच्यामध्ये काय असतं. त्याचबरोबर ॲनिमल हाऊस म्हणजे काय, ॲनिमल हाऊसमध्ये काय करतात त्याचा स्टडी आपण या प्रॅक्टिकलमध्ये करणार आहोत. सो फर्स्ट अपॉन दी लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स. मग लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स का परफॉर्म केले जातात, तर लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स हे मुलांमध्ये इंटेलेक्च्युअल स्किल, मोटर स्किल अँड ॲटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी परफॉर्म केले जातात. सो लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स आर परफॉर्म टू डेव्हलप इंटेलेक्च्युअल स्किल, मोटर स्किल अँड ॲटिट्यूड इन द स्टुडंट्स. नेक्स्ट लॉजिकल थिंकिंग. तर मुलांचं लॉजिकल थिंकिंग हे 3 प्रकारे डेव्हलप करू शकतात. त्याच्यामध्ये फर्स्ट सिस्टीम ॲप्रोच, एखाद्या सिस्टीमच्या ॲप्रोच गेल्यानंतर. सेकंड कंटेंट ॲनालिसिस, एखादं कंटेंट घेऊन ॲनालिसिस केल्यानंतर. अँड सिक्वेन्शियल प्लॅनिंग, एखाद्या वर्कचं प्लॅनिंग सिक्वेन्शियली स्टेप बाय स्टेप केल्यानंतर त्यांच्यामध्ये लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होतं. नेक्स्ट क्लीन व्हाईट ॲप्रन लॅबोरेटरी कोट इज रिक्वायर्ड अलॉंग विथ द सेक्शन बॉक्स. तर ज्यावेळेस पण मुलं लॅबोरेटरीमध्ये फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजीच्या लॅबमध्ये येतात त्याच्या अगोदर त्यांच्याकडे क्लीन ॲप्रन आणि डिसेक्शन बॉक्स असणं रिक्वायर्ड असतं. नेक्स्ट देअर आर 7 ब्रांचेस ऑफ फार्माकोलॉजी. फर्स्ट इज अ फार्माकोकायनेटिक, सेकंड फार्माकोडायनेमिक, थर्ड फार्माकोथेरपेटिक्स, सिक्स्थ फार्माको इपिडेमियोलॉजी, फिफ्थ फार्माको इकॉनॉमिक्स, सिक्स्थ टॉक्झिकोलॉजी and 7th clinical pharmacology. So first is the pharmacokinetic. So pharmacokinetic, it include the study of absorption, distribution, metabolism and excretion of drug. तर जो फार्माकोकायनेटिक आहे त्याच्यामध्ये बॉडीमध्ये ड्रग घेतल्यानंतर त्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन कुठे होतं त्याचा स्टडी फार्माकोकायनेटिकमध्ये केला जातो. सो फार्माकोकायनेटिक इट इज अ स्टडी ऑफ ADME, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग्ज. नेक्स्ट फार्माकोडायनेमिक. सो फार्माकोडायनेमिक्स याच्यामध्ये ड्रग घेतल्यानंतर ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याच्या ज्या पण फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आहे आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे त्याचा स्टडी म्हणजे फार्माकोडायनेमिक. सो it include the study of mechanism of action and pharmacological effects of drug. Next pharmacotherapeutics. So pharmacotherapeutics, the various methods and systems used in treatment and prevention of disease. एखादा डिसीज झाल्यानंतर त्या डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्या कंडिशनमध्ये त्या डिसीजमध्ये जी ट्रीटमेंट देतात त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स किंवा वेगवेगळ्या सिस्टम यूज करतात त्यांना फार्माकोथेरपेटिक्स असं म्हणतात. फार्माकोथेरपेटिक्स मीन्स ज्या एखादा डिसीज झाल्यानंतर ज्या वेगवेगळ्या मेथड्स किंवा सिस्टम यूज केल्या जातात त्या पर्सनला तो डिसीजपासून प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याला ट्रीट करण्यासाठी त्याला फार्माकोथेरपेटिक्स असं म्हणतात. नेक्स्ट फार्माको इपिडेमियोलॉजी. सो फार्माको इपिडेमियोलॉजी it is a study of the uses and effect of drug in well defined population. एका सिलेक्टिव्ह पॉप्युलेशनमध्ये ड्रगच्या युजेस आणि त्याचा इफेक्ट त्याचा स्टडी केला जातो त्याला फार्माको इपिडेमियोलॉजी असं म्हणतात. नेक्स्ट फार्माको इकॉनॉमिक्स. फार्माको इकॉनॉमिक्स इज अ सायंटिफिक डिसिप्लिन. इट इज अ सायंटिफिक डिसिप्लिन. त्याच्यामध्ये काय केलं जातं तर एका ड्रगची जी पण एखादा एक फार्मास्युटिकल ड्रग आहे किंवा एखादी ड्रग थेरपी ती दुसऱ्या थेरपीसोबत कम्पेअर केली जाते त्याला फार्माको इकॉनॉमिक्स असं म्हणतात. एका ड्रग दुसऱ्या ड्रगसोबत कम्पेअर केला जातो, त्याची व्हॅल्यू कम्पेअर केली जाते त्याला फार्माको इकॉनॉमिक्स असं म्हणतात. नेक्स्ट इज अ टॉक्झिकोलॉजी. टॉक्झिकोलॉजी इट इज ऑल्सो ब्रँच ऑफ फार्माकोलॉजी इन विच इफेक्ट ऑफ पॉयझन्स इज स्टडी ऑन लिव्हिंग बॉडी. तर याच्यामध्ये जो पण पॉयझन आहे त्याचा इफेक्ट लिव्हिंग बॉडीवरती त्याच्यावरती स्टडी केला जातो. एखादा ड्रग आहे तर
लिव्हिंग बॉडीवरती म्हणजे एखाद्या ॲनिमलवरती स्टडी केला जातो. पॉयझनचा एखाद्या ॲनिमल बॉडीवरती स्टडी केला जातो, त्याला टॉक्झिकोलॉजी असं म्हणतात. अँड लास्ट ब्रांच इज द क्लिनिकल फार्माकोलॉजी. इट इज द सायन्स ऑफ ड्रग इन ह्युमन्स. तर हे एक असं सायन्स आहे, अशा ड्रगचं सायन्स आहे जे त्याचा स्टडी ह्युमन्समध्ये केला जातो. अँड दिअर ऑप्टिमल क्लिनिकल युजेस इन पेशंट्स. अँड दिअर ऑप्टिमल क्लिनिकल यूज इन पेशंट्स. आणि त्याचा पेशंट्समध्ये यूज केला जातो, त्याला क्लिनिकल फार्माकोलॉजी असं म्हणतात. नेक्स्ट इज अ प्रिन्सिपल ऑफ इथन्सिया. तर प्रिन्सिपल ऑफ इथन्सिया इट इज द पेनलेस किलिंग ऑफ ॲनिमल इन लॅबोरेटरी फॉर द पर्पज ऑफ एक्सपेरिमेंट. तर याच्यामध्ये एखादा ॲनिमल आहे त्याला पेनलेस किल केलं जातं. कशासाठी? तो फॉर एक्सपेरिमेंटल पर्पज, फॉर दी पर्पज ऑफ एक्सपेरिमेंट. तर लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी ॲनिमलला किल केलं जातं, म्हणजे जेणेकरून आपण ड्रगचा इफेक्ट त्या ॲनिमलच्या बॉडीवरती स्टडी करू शकू. सो इथन्सिया इट इज अ पेनलेस किलिंग ऑफ ॲनिमल इन लॅबोरेटरी फॉर द पर्पज ऑफ एक्सपेरिमेंट. तर लॅबोरेटरीमध्ये ॲनिमलला वेगवेगळ्या मेथड्स यूज करून किल केलं जातं. कशासाठी? तर लॅबोरेटरी पर्पजसाठी. आणि त्याचबरोबर इथन्शियामध्ये काय केलं जातात? स्मॉल स्केल ॲनिमल्स यूज केले जातात, जेणेकरून दे आर इझी फॉर हँडलिंगसाठी इझी असतात. सो थँक्यू.